फुलाची पाकळी तुम्ही काहीतरी दिलंय, विचारणार नाही तुम्हाला भगवंत कर्म पुसत असताना, कर्म काढत असताना की तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली, किती एकर जमीन घेतली, किती गाड्या घेतल्या, किती बंगले बांधले, काही विचारणार नाहीत. पण तिथे ज्या वेळेला आपली यादी बाहेर निघल ना, आपण नेमकी किती वेळा सप्ताहात सेवा केली, जेवढ्या जेवढ्या वेळेला अखंड हरिनाम सप्ताह झाला त्या त्या वेळेला किती धन दिलाय, किती पैसा दिलाय, किती आपण सेवा केली आहे, महाराज मंडळींना किती वेळा घरी घेऊन आलोय, त्यांना चहा पाणी किती वेळा केलं, हे प्रत्येक जण विचारपूस तिकडे होती. कारण 3 मजली बिल्डिंग बांधली तुम्ही, पण कधी एखाद्या साधू संतांचा पाय तुमच्या त्या घराला लागला नसेल. किती मोठा बंगला बांधा, समाधान नाही वाटत त्या बंगल्यामध्ये. झोपडी असू द्या, कारण अंतकरण एवढं शुद्ध पाहिजे आणि भाव एवढा श्रेष्ठ पाहिजे. जिवंत उदाहरण आहे कोणतं? श्रीमंताच्या घरी जाऊन देखील भगवान गोपाल कृष्णानी पंचपक्वानाचं भोजन नाही प्राशन केलं. गरीबाच्या घरी गेले, विदुर काकांच्या घरी, आणि जगाच्या मालकानं ज्या कण्यामध्ये पाणी जास्त झालंय आणि कण्या कमी झाल्यात, पातळ झालेल्या कण्या दोन्ही हातानं भगवंतानं केळीच्या पानावरती अंथरून ज्या वेळेला खाल्ल्या ना, त्यावेळेला लक्षात येतो भगवान परमात्माला लागतं काय. अंतकरणात फक्त भाव शुद्ध असला पाहिजे. झोपडी असू द्या, देव विचारत नाही कोण किती श्रीमंत आहे, कोणाकडे किती पैसा आहे, कोणाकडे किती गाड्या आहेत, कोणाकडे किती जमीन. भगवान परमात्माला याचं काही घेणं देणं नाही. भगवान परमात्माच्या सत्तेने सर्व सृष्टीची निर्मिती आहे. म्हणून आपण किती धन दौलत मोह मायामध्ये स्वतःला गुरफटून घेतो. पहा, जीवनाला तारून जर न्यायचं असेल ना, तर एकमेव साधन म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राचं नाम. हे नामचिंतन करत राहिलो ना, तर आयुष्य बदलून टाकतं, आपलं जीवन बदलून टाकतंय. ही नामाची शक्ती आहे, नामाची ताकद आहे. बरेच जण म्हणतील ताई राम कथा ऐकल्याच्या नंतर आमचं जीवन बदलेल का? जीवन बदलेल की नाही माहिती नाही, पण सध्याच्या काळात जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं फार महत्वाचं झालंय. कारण सुंदर अशी कथा सांगितली जाते. पहा, एका राजाला आजार झाला. राजाला आजार झाला म्हणून राजा वैद्याकडे गेला आणि वैद्यानं सांगितलं, राजा तुझा आजार बरा होईल, पण तुला सगळं हिरवं पाहावं लागेल. काय सांगितलं? तुला हिरवं पाहावं लागेल. राजानं ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगावी तर प्रधान सगळे पळत यायचे, प्रत्येक काम एका मिनिटात पूर्ण काम व्हायचं. प्रधानाला सांगितलं पूर्ण राज्याला हिरवा कलर द्या, राणीला सुद्धा हिरवा कलर, राज्यातल्या प्रधानाला सुद्धा हिरवा कलर, त्यांच्या राजसिंहासनाला सुद्धा हिरवा कलर, सगळीकडे हिरवा कलर दिला. 8-15 दिवसानं, 1 महिन्यानं ज्या वेळेला राजाची आणि त्या वैद्यांची भेट झाली, विचारलं, राजा अरे आजार बरा झाला का? हो वैद्य साहेब आजार बरा झाला म्हणे माझा. म्हणे कशामुळे, काय केलं तुम्ही? तुम्ही तर सांगितलं म्हणे हिरवं पाहावं लागेल. मग हिरवं पाहण्यासाठी केलं काय? राजानं उत्तर दिलं, सगळ्या राज्याला हिरवा कलर दिला. वैद्यानं उत्तर दिलं, राजा अरे सगळ्या राज्याला हिरवा कलर देऊस्तवर तू जर हिरव्या कलरचा चष्मा जर घातला असता तर सगळं हिरवं दिसलं असतं की. एवढा मोठा खटाटोप करण्याची काय गरज होती? तसं स्वतःच्या जीवनाला जीवन तारून नेण्याची ताकद ही भगवान प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये आहे. कारण आपण जर नामचिंतन केलं ना, वाल्याचे वाल्मिकी ऋषी झालेत. कशामुळे? आयुष्यभर कधी चांगलं कर्म केलं नाही, पण ज्या वेळेला भगवान परमात्माचं नामचिंतन करावं, नारदांसारख्या संतांची संगती व्हावी, वाळी ज्या वेळेला कोळियाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादी. अगोदर रामायण लिहिलं, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्राला वागावं लागलं. का? नामचिंतनाचा फायदा आहे. नामचिंतन करावं लागेल. का करावं? भगवान परमात्माचं भजन. बरेच जण म्हणतील ताई नामचिंतन करण्याचा फायदा काय आहे? जिवंतपणी मुखात कधी भगवंताचं भजन आलं नाही, नित्य नेमानं कधी भजन केलंच नाही, तर शेवटच्या श्वासाला तसं तरी कसं भजन येणार आहे? एक व्यक्ती होता. पहा, राम नामामध्ये ताकद किती आहे सांगते तुम्हाला. भगवंताच्या भजनात ताकद किती आहे, नामाचं महत्व काय आहे. एका व्यक्तीनं शेवटच्या श्वासाला जीव निघून जाणार, आयुष्यभर कधी चांगलं कर्म केलं नाही, पण शेवटच्या श्वासाला एकदा त्यानं त्याच्या लेकराचं नाव ठेवलं होतं राम.
लेकराचं नाव राम ठेवलं, लेकराचं नाव एका नारायण ठेवलं, राम नाव ठेवलं. आणि ज्या वेळेला त्याला यमदूत घेण्यासाठी आले, देवदूतांनी सांगितलं तू घेऊन जाऊ नाही शकत त्याला. म्हणे का? शेवटच्या मरता क्षणी का होईना त्याच्या मुखात भगवान प्रभू रामचंद्राचं नाव आलंय. म्हणे पण त्यानं तर देवाचं नाव म्हणून घेतलंच नाही, त्यानं त्याच्या मुलाचं नाव घेतलं. त्यावेळेला देवदूत यमदूताला विचारतात, म्हणे अगोदर भगवान परमात्मा आहे की अगोदर हा राम आहे? राम नाव हे ठेवलं का? प्रभू रामचंद्राचं नाव अगोदर त्यानं ऐकलं म्हणून राम नाव ठेवलं. एखादे एक सारख्या नावाचे दोन माणसं असेल, गोविंद नावाचे, दोन्हीकडे तोंड एकीकडे केलेले दोघांचे सुद्धा, आणि तुम्ही पाठीमागनं आवाज दिला ना गोविंद, दोघेही तुमच्याकडे पाहतील. यातून उत्तर काय सांगायचं माहितीये? अखंड भगवान प्रभू रामचंद्र, गोपाल कृष्ण भगवान हनुमंतराय. जर का आपण त्या गोविंदाचं, त्या गोपालाचं नाव घेत राहिलो ना, जसं की एखादे दोन माणसं एकाच नावाचे आहेत, नाव घेतल्याच्या नंतर माहिती राहत नाही हे नाव नेमकं आहे कोणाचं, दोन्ही आपल्याकडे वळून पाहतात. तसं कायम फक्त त्या गोविंदाचं नाम घेत राहा, एक ना एक दिवस तरी तो गोविंद आपल्याकडे वळून पावल्याशिवाय राहणार नाही. पाहिल तो आपल्याकडे, पण त्यानं आपल्याकडे वळून पाहावं यासाठी तेवढ्या ताकदीनं आपल्याला भजन करत राहावं लागेल, तेवढ्या ताकदीनं आपल्याला नामचिंतन करत राहावं लागेल. का करावं हरीचं उच्चारण? हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. त्या हरीचं उच्चारण करावं लागेल. जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल, प्रत्येक संकटाचं निरसन होईल, प्रत्येक दुःख तुमचं नष्ट होईल. मी सांगू, अंतःकरण मोकळं करायचं असेल ना, आणि रडायचं असेल तर देवाच्या समोर रडायला पाहिजे. कारण लोक तुमचं दुःख रडून ऐकतील, पण जगाला हसून सांगल्याशिवाय राहत नाहीत. ज्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्राच्या समोर तुम्ही रडून स्वतःचं दुःख मोकळं कराल ना, अंतःकरण मोकळं कराल, भगवान परमात्मा नक्कीच त्या दुःखाचं निरसन, त्या संकटाचं निरसन केल्याशिवाय राहत नाही. फक्त सांगण्याचा भाव तेवढा असला पाहिजे आपला. नामचिंतन करावं. का करावं भगवंताचं भजन? तर सुंदर असं भजन आहे पहा. घेतन